महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय। राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे धाडसी नेते म्हणून ओळख असणारे अजितदादा हे मुंबईहून बारामतीला जात असताना विमान अपघातावेळी त्यांचं निधन झाले। आज सकाळच्या सुमारास बारामती दौऱ्यासाठी निघाले असता अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात घडलाय। हे विमान लँडिंग होत असतानाच अपघात झाल्यानं विमानाचे अक्षरशः तुकडे झाल्याचं बघायला मिळाले आणि याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी मला आत्ताच समजली। अजित पवार हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ, प्रशासनावरती पकड असलेले एक नेते होते। सामान्यांच्या प्रश्नांची जाण त्यांना होती। 10 वर्ष मी त्यांच्यासोबत विधानसभेमध्ये काम केलं होतं। त्यांच्याबरोबर विधानसभेमध्ये किंवा विधानसभेच्या बाहेर बोलण्याचा किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणे ही संधी मला मिळाली होती। अजित पवारांच्या दुःखद निधनामध्ये माझं कुटुंबीय आणि शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे सामील आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दुःख व्यक्त केले। महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, कुशल प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे। विमान अपघातात त्यांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी आहे। अजित पवार यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा कडक शिस्तीचे आणि प्रशासनावरील पकड वेळ पाळणारे अजितदादा हे गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते। पहाटेपासून कामात व्यग्र असणारे प्रशासकीय अधिकारी असो वा सामान्य नागरिक, सर्वांसाठी सदैव उपलब्ध असणारे ते दादा होते। एकदा शब्द दिला की ते काम पूर्ण करणारे प्रामाणिक आणि कार्यतत्पर नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या जनमानसात वेगळं स्थान निर्माण केलं होतं। अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी दुःख व्यक्त केले। निश्चितच अजितदादा एक महाराष्ट्राच्या राजकारणातील अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे नेते होते। अत्यंत लोकप्रिय, शिस्तबद्ध आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती। धाडसी निर्णय घेणं, सकाळी 7 वाजता उठून कामाला लागणं आणि जनतेचं काम करणं, आणि विशेष म्हणजे जे होणार नाही ते होणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगणं आणि जे होतं त्यामध्ये कुठेही आळेवेळे न करता ते काम करणं, असा स्पष्ट वक्ता, असा एक ज्याला आपण म्हणू की फार क्वचित असे नेते होतात। आणि विशेष रूपाने सांगता येईल की मी ज्यावेळेस 2008 मध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा राज्यमंत्री मी होतो आणि नवीन माणसाला कसं सोबत घेऊन त्यातले बारकावे कसे समजावावेत हे समजवण्याचं काम सुद्धा दादांनी मला केलं आणि राजकारणामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचे धडे सुद्धा त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा करताना अनेक गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या। त्यांच्याबरोबर नंतरही मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली। गेली 25 वर्ष सातत्यानं त्यांच्याबरोबर कधी सत्ताधारी बाकात तर कधी विरोधी बाकात बसून काम करण्याची संधी मिळाली आणि ही हानी भरून न निघणारीच आहे। मी ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या सर्व प्रेम करणाऱ्या आप्तेष्टांना, पक्षातील सर्व लोकांना या सगळ्या दुःखातून सावरण्याची शक्ती, बळ ईश्वर देवो अशी ईश्वराला प्रार्थना करतो। आणि न भरून निघणारी हानी झाली, महाराष्ट्राची प्रचंड ही हानी मला वाटतं की अजितदादाच्या निघून जाण्याने झाली आहे। ही पोकळी कधी भरून निघणार नाही असं मला वाटतं।